फक्त तेवढाच एक फोटो ठेव की आपल्याला मला वैष्णवी बनायचं आहे, मला जायचं आहे. हो ये ना येते आमच्या बरी आहे व्यवस्थित फक्त वाले की जय, वाले की जय, माते की जय, महाराज की जय, महादेव बोले सोनिया गोडापाल की जय, कन्हैया लाल की वेंकटरमण गोविंद रे गोविंदा गोविंदा. हर्षली ताई नमस्कार. नमस्कार. जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व महिलांचा गोविंदा. पण आपण एक बघतोय की आजकाल महिलांचा गोविंदा करणारे भरपूर आहेत, पण एक म्हणतात ना की एक हा महिलांचा गोविंदा नाही, इथे प्रत्येकजणी आपला प्रपंच आपला संसार सांभाळून, कोण मुली स्टुडंट आहेत, कोण कामधंद्याला जातात, हे सगळं करून आपला एक गोविंदाचा एक आपली संस्कृती सांभाळतात. मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या मुलींना एकत्र करणं आणि एक संघपणे ह्या गोष्टी करणं, खूप संघर्ष बघितला आहे ह्या गोविंदाचा. प्रत्येका मुलींचे सुखदुःख, त्यांच्या अडीअडचणीपासून ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे. काय बोलताय एकंदरीत आपल्या पथकाबद्दल? 2017ला झालेली सुरुवात आणि त्यानंतर आता आलेल्या जुन्या प्लस नवीन या सगळ्या मुलींबरोबरचा हा आपण म्हणतो ना की एक दुसरा संसार थाटला आहे. एक वेगळी एक आमची ही एक स्वतःची फॅमिली आहे. म्हणजे लोक गोविंदा आणि आपली संस्कृती आपल्याला जपायचंच आहे, पण आता ही आमची एक पूर्ण फॅमिली झाली आहे की जोगेश्वरीमध्ये असलेले पुरुष गोविंदा पथक आणि नावाजलेले गोविंदा पथक या सगळ्यांना प्रेरणा घेऊन आता आपण जसे जसं बघत चाललो आहे, तर आम्हीही त्यामध्ये आमचा खारीचा वाटा जोगेश्वरीच्या नावासाठी निर्माण करायला हवा, ही सगळ्यांची एक मूलभूत कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला जोड देऊन केलेला हा 6चा गेल्या वर्षीचा यशस्वी प्रयत्न. ओके मॅम, मला अजून एक गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची की प्रत्येका मुलींची सुखदुःख त्यांना ग्राउंडमध्ये इथपर्यंत आणण्यापासूनच्या काय काय गोष्टी असतात, म्हणजे फार त्यांच्या कौटुंबिक जीवनामधले पण एक तुम्हाला डोकावं लागतं त्या मुलींना इथपर्यंत आणण्यासाठी. काय एक चॅलेंजेस असतं तुमच्यासाठी? ते सगळ्यात महत्त्वाचं, मुलगी म्हटल्यानंतर आई वडील त्यांचा जो सपोर्ट असतो तो जास्त महत्त्वाचा असतो, मुळात आईचा आणि बाबांचा. कारण माझ्या मुलीला काहीतरी लागेल, उद्या लग्न व्हायचंय, पुढे काही शारीरिक व्याधी एखादी त्यामुळे जडली तर कसं होणार, त्यामुळे ही पहिली आधी भीती त्यांच्या मनातून जेव्हा काढून आपण टाकतो. मुली येताना सगळ्यात पहिलं त्यांचा आधी पॅरेंट्सचा त्यांना सपोर्ट आहे का, ते ॲग्री आहेत का, ही फर्स्ट टर्म असते की तुम्ही त्या गोष्टीला जर रेडी असाल तर ग्राउंडवर या. आणि त्यानंतर त्यांचे आईवडील ग्राउंडवर कसे उपस्थित राहतील याच्याकडे पण आम्ही करतो. म्हणजे मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं की प्रॅक्टिसच्या दरम्यान एखाद दुसऱ्या वेळेला त्यांना ग्राउंडवर आणणं कंपल्सरी आहे. त्यांनी बघितलं पाहिजे की तुम्ही कोणासोबत आहात, कोणत्या
ग्रुपसोबत आहात त्यांना कळलं पाहिजे. आणि माझ्याशी एक त्यांचं इंट्रोडक्शन झालं की एक आपण कसं की एक म्हणतो ना रिलेशन होतो आणि जो ट्रस्ट निर्माण होतो तो. कारण एवढ्या रात्री मुली गेल्याच्या नंतर त्या नेमक्या कुठे जात आहेत, घरी जात आहेत की नाही, बरोबर, त्यासोबत कोणाच्या आल्या आहेत, तर हां सगळ्या लहान गोष्टी आहेत. आणि तिथून त्यांचा एकदा विश्वास संपादन केला की बस आज 17-18 वर्ष झालेत मुली माझ्यासोबत आहेत, नवीनही आणि जुन्याही तसेच. हे तर झालं आपला प्रत्येका मुलींच्या वैयक्तिक जीवनातला तुमच्याशी असलेला तो संपर्क. पण आता स्पर्धेच्या युगामध्ये जोगेश्वरी म्हटलं तर एकच नाव लोक लक्षात येतं, ते म्हणजे दहीहंडी. आणि दहीहंडीची पंढरी आपण एक म्हणतो. प्रत्येक गल्लीमध्ये गोविंद आहे, प्रत्येक गोविंदा त्यांचं काहीतरी म्हणणं सांगत असतो. पण त्याच्यामध्ये ह्या पुरुष गोविंदामध्ये एक मुलींचं अस्तित्व या गोविंदामध्ये निर्माण करणं, सगळे चॅलेंज बघितले, अडीअडचणी बघितले. पण आत्ताचा जो एक स्पर्धेचा काळ आहे, जोगेश्वरी माता गोविंदा पथक या सगळ्या दृष्टिकोनाने काय बघतंय? नक्कीच, म्हणजे जसं आपण आता प्रोला बघतोय, पहिलं आपण मातीत खेळत होतो, गल्लीत खेळत होतो, मोठ्या स्तरावर ठाण्यामध्ये गेलो, मुंबईतून सोडून ठाण्यातल्या मोठ्या गोविंदा अनुभवला की तिथे असणारं क्रेज अनुभवला. आता तेच आपण मॅटवर डोम्समध्ये खेळले जातात स्पर्धा. आणि जशा या स्पर्धा आता आपल्या सरकारने याला सांस्कृतिक खेळाचा दर्जा दिला आहे, तर छोट्यातल्या छोट्या आणि आमच्यासारख्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळावी आणि आम्हीही कुठे अशा प्रकारे आम्हाला सिद्ध करावं, हा नक्कीच आम्ही वाट बघतोय की आम्हालाही या खेळात त्या पद्धतीने उतरता यावं. आणि एक मला तर असं आता एक वाटतंय की जोगेश्वरी म्हटलं ना, जोगेश्वरीमध्ये पहिलं एक विषय असेल तर पुरुष गोविंदा, सगळे मोठी मोठी मंडळी आहे, प्रबळ दावेदार आहेत इकडे एकमेकांचे संघ म्हणजे. पण त्याच्यामध्ये मुलींचा गोविंदा, महिलांचा गोविंदा म्हणजे सगळ्यात पहिलं प्रेफरन्स माझ्या मते तरी जोगेश्वरी माता गोविंदा पथकाला असणार आहे. नक्कीच नक्कीच, हे सगळा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि आमच्या जोगेश्वरी मातेचे आशीर्वाद आहेत पाठीशी. त्यामुळे हा पाठिंबा कायम असू दे सर्वांच्या पाठी. मॅम, आता तर मी सगळ्या मुलींशी बोलणार आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते इथे येईपर्यंत काय काय कुठल्या कुठल्या फेजमधून जातात ते पण आपण बघूया आणि तुर्तास बघूया आपण आता. थँक्यू. आपलं नाव काय? माझं नाव समीक्षा रवी भुसारे. मला आता एकूण 17 वर्ष झाले थंडीच्या. 17 वर्ष इकडे? 17 वर्ष झालेत मला टोटल हंडीमध्ये असताना. कारण का आमच्या रक्तातच हंडी आहे. माझा मामा, माझी मामाची मुलगी सगळे हंडीतच आहेत. ओके. त्यामुळे तेव्हापासून आम्हाला पण थोडासा लागलं हंडीचं चढ, त्यापासून आम्ही पण सुरुवात केली. म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रत्येकाने या दहीहंडीसाठी खांदे झिजवले? हो, प्रत्येकाने. मला एक गोष्ट सांगा ताई, की आपण जेव्हा इथे येतो आपल्या घरातूनच ही सगळी प्रेरणा आहे. पण आता एक स्पर्धेच्या युगामध्ये माझ्या पथकासाठी मला काय बेस्ट करता येईल, माझ्या या कुटुंबासाठी मला काय एक असं करता येईल, असं जेव्हा इथे येतं तेव्हा डोक्यात काय ना काहीतरी चाललेलं असतं. ते काय ऍक्च्युली कसं असतं ना, घर पण बघावं लागतं आणि इकडची इच्छा आहे जी करून दाखवायची, ती पण खूप म्हणजे उत्साह असतो की करून दाखवायचं आहे काहीतरी. आणि गेल्या वर्षी आम्ही जे 6 लावले त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स आला, बट ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स आला. त्यामुळे ह्या टायमिंगला सुद्धा आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोच आहे. आपलं नाव काय? माझं नाव प्राप्ती निलेश देसाई. यस. आणि किती वर्षापासून आहेत तुम्ही ते? मला जवळजवळ मी 2012 पासून हंडी खेळते. 12 पासून? हां. आणि माझ्या सेम जशी ती बोलली, माझ्या घरात माझे दोन्ही मामा जय जवान गोविंदा पथकात आहे. वा, छान. तर त्यामुळे मला हंडीची आवड निर्माण झाली. सो मी तिथे पहिली टॉपर होती आणि आता मी ते वय वाढल्यामुळे बॅलन्सिंग करते. ओके. आणि मला एक गोष्ट सांगा की आपण एका अशा जागेमध्ये जन्मलो आहे की तिथे म्हणजे दहीहंडी हा पहिला शब्द त्याच्या अंगीकारी असतोच, पण आपल्याला आपलं वैयक्तिक पण आयुष्य बघावं लागतं. म्हणजे माझं शिक्षण आहे, माझं घरदार आहे, सगळं आहे. मग ह्याला वेळ कसा देता तुम्ही? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझा पहिल्यापासून मला फॅमिली सपोर्ट आहे. सो मी माझं कॉलेज, स्कूल, क्लास सगळं मेंटेन करून मी इथे येऊ शकते. ओके. आणि इथे आता तुम्ही हे करतात, इथे आल्यावर स्पेशली कसं वाटतं दहीहंडीला घेऊन, प्रॅक्टिस घेऊन? म्हणजे आमची जी ताई आहे आणि बाकीचे सगळे जे स्टाफ आहेत तो एकदम सपोर्टिव्ह आहे. सो त्यांची समोरच्याची इच्छा बघून, आमची इच्छा बघून, आपली मेहनत बघून, आणि जर आपण एक टप्पा केला आहे जसं आम्ही 6 लावले गेल्या वर्षी, असं अजून आवड निर्माण होते की आपण अजून काहीतरी करू शकतो, अनुभव घेऊ शकतो. थँक्यू, धन्यवाद. पाच, 6, 7, 8,
गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, वेंकटरमण गोविंदा रे गोविंदा गोविंदा, गणपती बाप्पा मोरया, बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. आज व्यवस्थित आहे ना? कोणी बनले? डबल रेडी ना? 5 घेऊया. 5 3 2 3 मिनिटं. बोलला आजच पहिला दिवस आहे. मला लागलं नाही पाहिजे. कालची जी चूक झाली ती परत नाही पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पाय एका शोल्डरवर नाही आले. ठीक आहे, हां येस, एकात पकडायचं, एकात लक्षात ठेवा. जय जय महादेव मोरया, मोरया, बली की जय, बली की जय, जय. अरे अश्विनी आणि मोरया, बली की जय, जय 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 महादेव, सत श्री अकाल. मोरया, बली की जय, जय 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 महादेव. डाऊन हो जरा. बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय, जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव. मोरया, बली की जय, जय 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 महादेव, महादेव. मोरया, मोरया, बली की जय, बली की जय, मोरया, मोरया, बली की जय, बली की जय, जय 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 महादेव. सत श्री अकाल. मोरया, मोरया, बली की जय, जय 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 महादेव, महादेव. सत श्री अकाल. मोरया, मोरया, बली की जय, जय
भली की जय जय अरे ती देते किती स्पॉट देणार आहे? आवाज द्या प्रिया त्यांनी. कमॉन येती बसून घे. गणपती बाप्पा मोरया. बोल बजरंग बली की जय. जाकेवाले की जय. जोगेश्वरी माते की जय. साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. जो बोले सोनिया. सत श्री अकाल. गणपती बाप्पा मोरया. बोल बजरंग बली की जय. जाकेवाले की जय. जोगेश्वरी माते की जय. साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. गणपती बाप्पा मोरया. चल मनवा क्विक. पाय दुसरा स्पॉटवर येते म्हणवा. स्पॉटवर ये सोडा. चल स्पॉटवर येते स्थिती पाय. शाबास. चल येते. शाबास. मनवाला डायरेक्ट खाली बसून घेऊया. चल समीक्षा रेडी. दुसरा स्पॉटवर येते. शाबास. चल हाशिडी हाशिडी. शाबास. समीक्षा साईडची नाही प्लीज ना. हा शरीराचा हेच नाही विषयच नाही. एकदा फक्त टेक्निक कळली की इथे हात फिरवायचे. और बाजू में कौन है अंकिता. समज कुठच्या शिडीला उभेस आणि तू नाही आपल्या शिडीचे नाव काय झाशीच्या राणीच्या शिडीला उभी आहेस. त्यामुळे झाशीच्या राणीच्या शिडीला जे उभे आहेत त्यांनी असं कधीच करायचं नाही की मी दमले माझा खंडा वाकलाय किंवा मी डाऊन झाले. नाही सब स्ट्रॉंग आहे. फक्त गलितच्या शिडीवाल्यांनी बघा काय जर हे नाव जर साधेसं हवं असेल जे नाव मी तयार केलंय ते हवं असेल त्यासाठी ती कृती करून दाखवा तर ते नाव मिळेल. हे नाव एवढे आहे ना तुम्ही जेव्हा मी त्या शिडीचं नाव सांगेन ना तुम्ही नक्कीच कॉलर नसलेली पण टाईप करा पण साधेसं काम करा. गोष्ट कळते की आता ह्या प्रोच्या प्रॅक्टिस चालतात हे सगळ्या आहेत. आपल्याला टायमिंग नाही बघायचा असतो. आपल्याला प्रत्येका मुलीचा तो फॉर्म बघायचा असतो. प्रत्येकजणी नवीन काय काय मुली त्यांना तो फॉर्म शिकवावा लागतो. काय काय जुन्या मुली आहेत त्यांना पण त्यांना त्यांच्या जागा माहीत आहेत. पण एक म्हणतात ना की वेळ म्हणजे आता म्हणतात ना मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो खूप वेळ पण तसं ते थरामध्ये पण एक आपल्याला आहे ना त्याचं टायमिंग म्हणजे हिचा टायमिंग मला 5 सेकंदामध्ये ती 3ला गेली पाहिजे 4 असं आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये टायमिंग प्रोच्या हिशोबाने जर उद्या जर महिलांचा प्रो झाला तर आम्हालाही त्या स्पर्धेत उतरायचं आहे म्हटलं तर टायमिंगला मॅच करणं गरजेचंच आहे. प्रश्नच नाही. आणि कसं असतं हा टायमिंग चढताना जितक्या सटासट मुली चढतात तो स्पीड चढण्याच्या अर्धा उतरता वेळी झाला पाहिजे जेणेकरून थर लवकर फ्री होतो. म्हणून तो टायमिंग कॅच करणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्याने त्या तेवढ्या शार्प राहतात की आता मी हिला चढवलं आता मला हे नेक्स्ट स्टेप हे करायचं नेक्स्ट हे त्यामुळे ते फास्ट होतात आणि म्हणून तो टायमिंग कव्हर करणं गरजेचं आहे. ओके. आता तुमची जेव्हा चर्चा चाललेली तेव्हा तुम्ही ते गल्ली काय बोललेलं शिडी नाही सॉरी हा तर ते काय जरा सांगा ना कारण काय एक म्हणतात ना एक सिरियसनेस पण पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक खेळीमेळीचं पण वातावरण पाहिजे. बोला. आता जर म्हटलं ना तर मी घरकाम करणार आहे. अच्छा. तर माझा वर्कआउट काय म्हणते मी तर माझ्याकडे काहीच वर्कआउट नाही. मी माझ्या घरातलं काम करणार आहे इकडचं काम करणार आहे माझ्या मुलीला शाळेत सोडणार असं एक नॉर्मली बाईचा रुटीन झाला. आता जर मी कॉलेजला जाते तर माझा रुटीन आहे मी सकाळी उठणार आहे काय आईला मदत मी क्लासला गेली कॉलेजला गेले आले मी थोडे रील्स बघितले हे आता सध्या महत्वाचं काम आहे. थोडे रील्स बघणार मग मी येणार त्याच्यानंतर परत मी जर शाळेला जाते तर माझं तेच रुटीन आहे. पण वर्कआउट हा बेसिकली जिमला जाणं हे अजून तरी या सगळ्या सराउंडिंग मध्ये ट्रेंडिंग मध्ये नाहीये. खूप मायनर आहेत हाताच्या बोटावर मोजण्यापैकी की मला जिमला जायचंय आणि मला वर्कआउट करायचंय किंवा मला तेवढा माझा शरीराचा स्ट्रेंथ ठेवायचंय. बरोबर. मग हे झाल्याच्या नंतर जेव्हा आपण बघतो कुठेतरी आम्ही सरावाला गेलेलो आहे तर जेव्हा असं कधी असं ना की मी बाहेरून बघितलं अरे हे गोविंदा पथक लेडीज ह्या मुली करतात मी काय नाही करायचं असं बघून जेव्हा मी मैदानात येते ना करायला तेव्हा मला माहिती नसतं की खांद्यावर मी कसे पाय ठेवायचे. तर त्या मुलीच्या डोक्यात कसं असतं हंडी काय मी पण करू शकते. पण इथे आल्याच्या नंतर त्यांना कळतं की नाही असं पण आहे हा स्ट्रेंथ असा लागतोय हे टी शर्ट एवढ्या कॉलरचं हवं आहे की इथे पाय ठेवल्यानंतर ही मान घासणार नाहीये तर मला इथे दुपट्टा ठेवायचा आहे. तरीही त्यांना जेव्हा आपण स्क्वॉट शिकवतो स्क्वॉटचं ट्रेनिंग आहे 1, 2 and 3 हे डायरेक्ट आपण थरात जातो. हे टेक्निक समजल्यानंतर जेव्हा फर्स्ट एखादी नवकी मुलगी असते ना जिला काही स्पोर्ट्सचा अनुभव नाही ती शिडी देताना ना अशी असते
बरोबर. फुल अजगर म्हणजे हा. आणि आपल्याला थोडं- जेव्हा आपण प्रोफेशनल गोविंदा बघतो, जेव्हा तो परफेक्ट खेळाडू असतो, तो शिडी देताना त्याची ही पोझिशन असते, बरोबर. फक्त एवढं. येस. आणि त्यामुळे जेव्हा ह्या नवीन असतात, मला पण काही थरात करायचं, मी दिसले पाहिजे ना, माझा एरिया आहे, मी दिसले पाहिजे इथे, असं असतं हे थोडस. मग त्यावेळी तिला जेव्हा त्या शिडीला देतो, पण जी माझी पब्लिक बघते मेरे को चढणं आहे, येस येस येस. जेव्हा असं झालंय त्यामुळे ते नाव पडलेलं की ही गलिच्छ शिडी अच्छा. म्हणून, चालेल. बाकी काय नाही. मग ते जेव्हा एकदा नाव पडलं ना, की त्यांना सांगतो की तुम्हाला प्रोग्रेस करायचं आहे, तर त्या शिडीचं नाव बदलेल. ओके. तर तुम्ही आलाय तर त्या दृष्टीने सांगतो, आमची जी मेन शिडी असते, इतर ठिकाणी वेगळ्या सगळीकडे जिथून सगळे एके चढतात, त्या शिडीचं आमच्या शिडीचं नाव आहे झाशीची राणी शिडी. झाशीची राणी. त्याच्या अपोजिट आज 6चा बेस लागल्याच्या नंतर त्यांनी बेस्ट केलं, त्या शिडीला मला नाव द्यायचं आहे हिरकणी शिडी. ओके. आणि त्यानंतर 2 साईडच्या शिड्या आहेत, त्या गलिच्छ शिडीमध्येच मोस्ट ऑफ पण कारण तिथे थोडेसे 19-20 होतात. हा खेळाडू असतात ना, ते तिथे असतात. पण तरीही आपल्याला त्यांना नाव द्यायचं आहे, पण ते मी आता नाही जाहीर करत आहे, ते आपण चालेल. नंतर जाहीर करूया नक्की. त्यांच्या त्या परफॉर्मन्सवर. थँक्यू ताई. आपला परिचय द्या ना. मी निशा नार्वेकर. मी आता बरेच वर्ष ताईसोबत आहे. ओके. मी म्हणजे वर्कआउट जो असतो मुलींचा, ती भक्ती आणि मी अच्छा. दोघी जणी घेतो. म्हणजे मुलींकडनं प्रामाणिकपणे वॉर्मअप करून घेणं. ओके. थरासाठी लागणारी जी आपण मेहनत बघतोय ती Yes. त्या वर्कआउटमुळे पण तेवढीच असते. वॉर्मअप इम्पॉर्टंट आहे. मला एक गोष्ट सांगा की जसं मी आता ताईंशी बोललो, म्हणजे ताई नसाल तर तुम्ही सगळ्या एक मोठ्या बहिणीसारखे तुम्ही सगळ्या मुलींना त्यांची सुखदुःख संबंधापासून सगळ्यात महत्त्वाचं काय की फिजिकल बरोबर त्या मुलींचं मानसिक स्वास्थ्य, म्हणजे जेव्हा ती मुलगी इथपर्यंत येते, म्हणजे ते तुम्हाला त्या गोष्टी पण बघाव्या लागतात की भले ती फिजिकली इथे येते. माझा प्रत्येक मंडळांना तो प्रश्न असतो, मी जेव्हा जिथे देत होतो, काय एक विशेष असतो, म्हणजे मानसिक ती इथेच असली पाहिजे, मग ती चांगला आपला परफॉर्मन्स देऊ शकते. ॲक्च्युली ताई पथक चालू झाल्यापासून एकच प्रत्येक मुलीला हेच सांगू इच्छित आहे की तुम्ही जर शरीराने इकडे आहात तर मनाने पण इथेच राहावे. कारण त्याच्या मागचं कारण हे की तुमचे ऑफिसेस आहेत, घर आहे, प्रत्येकाचे कॉलेज आहेत, शाळा आहेत, ते मेंटेन करून मैदानात या. बरोबर. म्हणजे असं नका करू की ते सगळं साईडला ठेवून तुम्ही फक्त इथेच वेळ द्याल, किंवा इकडचा वेळ तिकडे पण देणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्यामुळे जो पण खेळाडू इथे येतोय तो मेंटली आणि फिजिकली पण असणं इम्पॉर्टंट आहे. येस. ताई मला एक गोष्ट सांगा की असा एक कुठला, तुम्ही किती वर्षापासून आहेत या पथकात? माझं नाव भक्ती सावंत. Yes. आणि गेले 13 वर्ष इथे आहे. म्हणजे एक जोगेश्वरी माताची खेळाडू म्हणून. येस. तर भरपूर काही घरातले विरोध येस असतात येस येस. किंवा बरोबर. काही फिजिकली जसं तुम्ही म्हणाला, येस येस. मेंटली काही ऑफिसची बरोबर. काही कारण, त्याच्यामधून जर बाहेर यायचं असेल तर इथे येऊन थोडंसं माइंड सेट होतं. येस. किंवा स्ट्रेस आउट होतो. Yes, yes. आपण म्हणतो जसं काय ह्या मुलींमध्ये येऊन किंवा हे एक कुटुंब बरोबर. जसं आहे तसंच आम्ही इथे वावरतो. प्रत्येक मुलीला, नवीन मुलगी येऊन देत, जुनी मुलगी येऊन देत, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असेल तरी आम्ही त्यांना विचारतो की काय प्रॉब्लेम आहे, घरी काय टेन्शन आहे का, घरातले कोण काय विचारतात, काय बोलतात का, किंवा घरी जाताना कधी लेट होतो तर आम्ही त्यांना विचारतो. आणि ऑब्व्हियसली कोणती मुलगी 2 दिवस येत नाही किंवा 3 दिवस येत नाही आहे तर आमचा त्यांना क्वेश्चन असतो की तुमचा काही फॅमिली इश्यू नाही आहे किंवा कोणता अजून इश्यू नव्हता ना. जर हेल्दी आहात तरच तिथे इम्पॉर्टंट आहे तुमचं असणं. आता शरीरावरती तो गेम करून आजारपणाला करून नाहीच तो गेम खेळायचा. बरोबर. मला एक असा एक प्रसंग सांगा की खरं म्हणजे आपण पथकातला आपण एक कुटुंब आहोत, असा एक कुठला प्रसंग आहे की खरं म्हणजे तिला यायची खूप इच्छा आहे पण घरच्यांचा विरोध आहे, पण ते सगळं हे करून मी म्हणतात ना की तिचं मन मला म्हणजे एक म्हणतात ना की एक खेळाडू वृत्ती आपल्याला ती मोडायची नाही, पण घरच्यांना तसं त्यांना एक सांगून हे करून असं आपल्या पथकात बऱ्याच मुली आहेत. म्हणजे सगळ्यापैकी एक आहे जिचं लग्न झालंय, तिला यायचं आहे पण ती सध्या विरारला राहते. अच्छा. लांबून पण घरातून पण परमिशन्स नाहीये कारण नुकतंच लग्न झालं. येस येस. नुकतंच तिथून लग्न. अपडाऊन करणं पण इझी नाहीये. नाहीये. पण त्यासाठी पण आम्ही म्हणजे ऑप्शन ठेवलेले आहेत की तिचं घर जवळ पण आहे आणि प्लस तसंही नाही होऊ शकत तर आम्ही आमच्या मधल्याच कोणाकडे तरी स्टे करू शकतो असं पण आम्ही सोयीस्कर करून ठेवलेलं आहे. किंवा एखाद्या दिवशी जायला लेट झाला तर आमच्यापैकी एक कोणाच्याही घरी ती मुलगी सेफली राहू शकते. धन्यवाद दोघांना पण.
थँक्यू. थँक्यू. या, आपलं नाव काय? अंकिता. अंकिता. मला ताईंनी सांगितलं आता की तुम्ही आता पोलीस भरतीमध्ये आहात, म्हणजे त्याची सराव चालू आहे तुमचा. एकंदरीत म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचा फिजिकल पण सगळं चालू आहे आणि दहीहंडीमध्ये पण आहे आणि घरचं वातावरण इथे येईपर्यंत तुम्हाला म्हणजे काय एक सगळ्या गोष्टीचा ताळमेळ साधावा लागतो? म्हणजे सगळं घरातलं पण सगळं बघायला लागतं, प्लस आता भरतीचं ते सगळा अभ्यास वगैरे राहतो तो पण करायला लागतो आणि घरचं सगळं सांभाळून मग प्रॅक्टिस करायला लागतो. ओके. काय काय म्हणजे एक म्हणतात ना की मला कधी कधी माझं मनच मला म्हणतं की एक दिवस तरीच मला सुट्टीला जरी भेटला तरी पण असं कुठेतरी रिलॅक्स मला असं होतं कधी कधी. नाही, कारण एकदा ते मन लागलंय ना की बाबा जायचं आहे हां. आणि ही पोझिशन करायचं, हे प्रॅक्टिस करायचं, मग ते घरात पण मन लागत नाही की एक दिवस सुट्टी काढली तर घरात कसं तरी होतं येस येस येस. का गेली नाही मी, का सुट्टी काढली, मग ते यायलाच लागतं. घरच्यांचा विषय कसा असतो तुमच्या? घरच्यांचं फ्री माइंड आहे सगळे अच्छा. की जा, म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही असं. आणि घरामध्ये पण तुमचे भाऊबंद असतील? हां, माझा भाऊ आहे तो पण दुसऱ्या पथकात आहे, तो पण ओके ओके. आणि एकंदरीत गोविंदाला जेव्हा तुम्ही म्हणजे आता तुमचा भाऊ दुसऱ्या पथकात आहे, म्हणजे अशा चर्चा होतात काय घरी, अरे आता मी असं केलं तसं केलं, म्हणजे हां हां ना, म्हणजे एकदम टेक्निक स्वतःच्या सांगायच्या नाही? ओके. पण कसं आहे एकंदरीत वातावरण घरातलं गोविंदाला घेऊन? म्हणजे माझा काका, मोठा काका, त्यांनी छोटे जवान म्हणून गोविंद पथक चालू केले 2007 मध्ये. ओके. मग तो स्वतःच ऑर्गनायझर होता आणि असं चालतं फिरतं गोविंद पथक, लहान लहान मुलं त्यांच्यासाठी तो गोविंद चालू करतो. थँक्यू. घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे. येस येस. धन्यवाद. सर आपला परिचय सांगा ना. आपलं नाव काय? माझे नाव सौ सायली संदीप ढवळे. ओके. माझे मिस्टर असतात, 2 मुलं, दीर आणि सासरे. ओके. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. ताईंनी जशी त्यांचा परिचय करून दिला, त्यांनी नाव बोललं संदीप ढवळे, अर्थात संदीप दादांच्या मिसेस. ताई, मला एक सांगा की दादा आता एवढं जय जवानचे प्रशिक्षक आहेत, म्हणजे ते दहीहंडीचे प्रशिक्षक आहे आणि तुम्ही एका पथकामध्ये एक आहेत. काय वाटतं तुम्हाला ह्या ओव्हरऑल दहीहंडीचं वातावरण घरात 12 महिने आहे, काय बोलता त्याच्याबद्दल? चांगलं वाटतं, व्यवस्थित वाटतं. ओके. दहीहंडीच्या फक्त त्यांचा सपोर्ट आहे, असं ते काहीच असं मला हे करत नाही. ओके. घर सांभाळून वगैरे. आणि मला एक गोष्ट सांगा की घरामध्ये मुलं किती आहेत आता हो, घरी? मुलं आहेत, 2 मुलं आहेत, 2 पण तिकडे जय जवानमध्ये जातात. जय जवानमध्ये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये जय जवानचं नाव आहे, इवन स्पेनमध्ये पण आहे. कधी एक असा प्रसंग झाला आहे की खरं म्हणजे आपण कधी आयुष्यामध्ये असा विचार पण नव्हता केला की आपण पूर्ण बाहेरगावी जाऊन आपला साहसी खेळ दाखवू? त्यांच्याबद्दल काय बोलू शकता, दादांबद्दल? खूप असं चांगलं व्यवस्थित ते करतात, मॅनेजमेंट खूप सगळं घरात मेहनत भरपूर घेतली आहे. वगैरे आणि तसं सपोर्ट वगैरे व्यवस्थित असतं. ओके. आणि जेव्हा दादांना प्रत्येक पथकातून जेव्हा बोलवणं येतं तेव्हा एक पत्नी म्हणून एक आनंद असतो की बाबा खरं खूप छान वाटतं मला, त्याचा वेळ काढून ते जातात. आणि मला अजून एक शेवटचा प्रश्न मला सांगा की जेव्हा हे सगळं चालू असतं, पण एक म्हणतात ना की कधी कधी प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज चांगली आपल्या सराव झाल्या तर उद्या त्या सरावामध्ये काही एक म्हणतात ना कोणाला जखम झाली, इंजर्ड झालं कोण किंवा काय झालं तर एक मनामध्ये भीती असते, त्याच्याबद्दल काय बोलताय? ते काळजी घेतात भरपूर मुलांची, सगळ्यांची वगैरे व्यवस्थित वगैरे, सगळ्यांना लागलं वगैरे ते व्यवस्थित हँडल करतात. ओके. ताई धन्यवाद, तुम्ही बोलल्याबद्दल 2 शब्द धन्यवाद. तर पहिलं दोघांना नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा ना. माझं नाव अश्विनी अशोक पांचाळ. ओके. मी घरकाम करून हंडीला येते. ओके. 15 वर्ष झाली मला, मी हंडीला आहे. म्हणजे खूप जवळून दहीहंडी बघितली आणि दहीहंडीसाठी खांदे पण झिजवलेत. कांदे आपला परिचय सांगा ना. नमस्कार, माझं नाव कोमल रसेंद्र कदम. ओके. मला एक गोष्ट सांगा की अनुभव आपल्याला भरपूर आहे. आज प्रत्येकजण तुम्हाला आदराने बघतो, पण हे बघता बघता प्रत्येकाची मनं सांभाळावी लागतात. बरोबर. कोण लहान आहे, कोण मोठं आहे, कोण आपल्या बरोबरीचं आहे, पण हे सगळं करता करता तो आपल्या एक म्हणजे आपल्या कुटुंबातला एक घटक आहे, तो कुठे दुरावला जाऊ नये. जास्त करून हे आपल्याला आजचा जो तरुण वर्ग आहे, जो तरुण पिढी आहे, आज म्हणतात ना
खूप हलकं कान आहे त्यांचं, काहीतरी ऐकलं आणि अचानक ते गेले कुठेतरी. वाहत गेले त्याचे. एक तुमचा अनुभव सांगा आपला, काय बोलताय? त्यासाठी खूप सांभाळावं लागतं, सगळ्यांशी मन जुळावे लागतात. बरोबर आणि त्यांच्याबरोबर आम्हाला त्यांच्यामध्ये झोकून जावं लागतं. बरोबर जसं ते बोलतात तसं आम्ही ऐकतो, आमचंही ते ऐकतात. बरोबर लहान म्हणजे घरापासून आणि इथपर्यंत बरोबर. आमचा प्रवास म्हणजे खूप मोठा आहे. बरोबर. त्या ह्याने बघितलं तर घरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, घरीही सांभाळून घेतात. पण इथे आल्यावरती जे लहान मुली आहे आणि आम्ही म्हणजे त्या जशा वागतात ना, आम्हालाही काही कालांतरावर त्यांच्यासारखंच वागावं लागतं. बरोबर. नाहीतर मग त्यांची मनं जपता जपता आम्हालाही त्यांचं मन जपणं खूप गरजेचं आहे. येस. मला एक गोष्ट सांगा, जसं मी मगाशी तुम्हाला विचारलं की तुम्ही अनुभवी आहेत ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे खूप हे केलं, काही अशा गोष्टी असतात ना की खरं ते आपल्या मनाविरुद्ध होतात. मग त्या टायमिंगला आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, पण असा कुठला एक प्रसंग झाला की खरोखर ना बाबा त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे, उगीच रिस्क नाही घ्यायचे, उगीच म्हणजे म्हणतात ना काय मनाविरुद्ध म्हणजे माझं ऐकत की मुलींना आल्या की वॉर्मअपला ऐकत नाही, हा कंटाळा बरोबर करतात. बरोबर. मग ते आता सध्या कशी ती स्ट्रिक्ट जिम्मेदारी आम्ही निशा म्हणून तुम्ही पाहिलं, Yes. ती मॅनेज करते सगळं. बरोबर. मग तिलाच ते बरोबर ऐकतात. बरोबर. आम्ही येते आरामशीर घरकाम वगैरे घरातले सगळे Yes, yes. करून व्यवस्थित येतो, पण ती प्रॉपरली हँडल करते. बरोबर. नाही असं नाहीये, तोच एक अनुभव आहे, बाकी काही बाकी काय नाही. बाकी त्यांना सांगितलं ना तुम्ही शांत बसा, तर त्या प्रॉपरली शांत बरोबर. राहतात. ॲटिट्यूड प्रॅक्टिस घेताना किंवा थर लागताना त्या शांत आणि सायलेंट असतात. येस येस येस. एकच त्यांचा प्रॉब्लेम आहे की वॉर्मअपला वा मग थोडा जरा हे होतं. बस. ओके, माझा शेवटचा प्रश्न एकच, आपण आपलं आता ते सगळं घरातलं सगळं सांभाळून आलो, तुमच्या मिस्टरांचा, दोघांना मी विचारतो तो प्रश्न मला सांगा, म्हणजे तुमच्या स्वास्थ्याला घेऊन, तुमच्या आरोग्याला घेऊन घरच्यांचं काय म्हणणं असतं? माझे मिस्टर पण हंडीमध्ये असतात माझ्याबरोबर. अच्छा. मला खूप साथ देतात, माझ्या मदत करतात. बाबा तू जा हंडीला जा, कारण की माझ्या घरात लक्षच नसतं. अच्छा. घरात माझं लक्ष खरं नसतं. नाही, मी सगळं करीन, मी मॅनेज करीन. तू बाबा तुझ्या हंडीला जा, टायमिंग झालं की निघ. येस 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 येस. आमचं पण तेच आहे. आज Same. 16 वर्ष झाली आम्ही दोघेही या पथकात, आम्ही एकत्रच आहे. खूप पण छान. त्यांनी कधी मला अडवलं नाहीये. इवन मी आजारी जरी असली ना, तू उठ आणि तिकडे जा, तुला तेव्हाच फ्रेश असणार जेव्हा तू मैदानात जाणार. खरं तर त्यामुळे ते मला कधीच अडवत नाही. राहिला प्रश्न जेवणाचा, तू आल्यावरती कर, आपण आरामशीर सर्व मॅनेज करू. येस येस. तर त्यांनी मला कधी अडवलं ना, मी त्यांना. ते मला एक आता आठवलं, ते म्हणतात ना प्रत्येकास यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात खरंच आहे, आहे, तसंच खरंच आहे. पुरुष झालंय. हो हो. प्रत्येका पुरुषामागे पण स्त्रीचा हात, स्त्रीचा मागे पण एका पुरुषाचा हात आहे. हां. धन्यवाद. थँक्यू. काय? मला सचिन खेतले, ओके. आणि आता तू कुठल्या स्टँडर्डला आहे? सेकंड डे. सेकंडला. आणि आई बाबा येतात तुझ्याबरोबर प्रॅक्टिस बघायला? माझी मम्मी मम्मी आहे. म्हणजे माझी मम्मी त्या थरात अच्छा, थरामध्ये आहे काय? ओके. बाळा तुझं नाव काय? दिशा नरेश खाली. ओके. तू पण टॉपला जातेस ना? ओके. तुझं नाव काय सोन्या? आराध्या अजित राणे. ओके. मला एक गोष्ट सांग आराध्या, तू कंटिन्यू प्रॅक्टिस करते का कधी कधी म्हणतात ना की मम्मी तूच जा, मला आज कंटाळा आलाय, असं होतं कधी म्हणतात? कधी कधी होतं, बिकॉज माझे एक्झाम्स चालू हां. येस 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 येस. तुमचं बाळांचं नाव काय? ऋतुजा श्रीकांत आहे. ओके माझं नाव श्रुती अनिल कुमार गुप्ता आहे. ओके रोहिणी अरुण मनसे. ओके. मी तुला प्रश्न विचारतो. आपल्याला आपली ताई सांगते की बाबा तुला आता ट्रायला जायचं असतं, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय असतं की बाबा मला थोडी थोडी भीती वाटते? हां हां. काय मग त्या टायमिंगला म्हणतात ना की आपल्याला अशा दोन्ही हात असे वरती उंच करून करायचे आहेत, पहिलं वरती चढायचं आहे, काय बोलते त्याबद्दल? काय भीती वाटते? भीती वाटते पण जायचं असतं वरती. ओके. ताई मला एक गोष्ट सांगा, ह्या मुलांना म्हणतात ना की ह्यांना फक्त आपण एक प्रॅक्टिस करून घेतो, पण म्हणतात ना की त्यांना एक मनामध्ये रुजवावं लागतं. हो, त्यांना म्हणजे शून्यापासून ते शिकवावंच लागतं त्यांना की हे असं आहे, ह्या मुलीला ॲडजस्ट करायचं, तुला हिच्या खांद्यावरून तुला कसं जायचं आहे, बरोबर. ते सर्व त्यांना. आणि कसं आहे, लहान असल्यामुळे त्या हिचा राग असंही धरतं, त्यामुळे तेही आम्हाला समजावं छोटे लागतं. छोटे रुसवे खूप असतात. खूप असतात. ओके. त्याच्यामुळे त्याच्यात पण आत्ता बघायला गेलात तर हां. ती मनवा, ती आता गेले 2 वर्ष आमच्याकडे आहे. ओके. हां हां हां. त्याच्यामुळे तिला आता कळलं, आणि त्या लहान असल्यामुळे त्या प्रत्येकीला आता समजून घेतात. त्यामुळे ओके. आम्हाला आता वेगळं ओके. सांगितलं. अजून एक असतो मेन म्हणजे वयाचा एक विषय,
जेव्हा आपण कुठल्याही आयोजकाकडे जातो तेव्हा ते आधार कार्ड किंवा अशा काही त्यांच्या वयाचा पुरावा मागतात. तर इथे काय परिस्थिती आहे? इथे परिस्थिती म्हणजे जिथे आपण वयाची मर्यादा नसते तिथेच आम्ही त्यांना चढवतो. ओके. आणि जिथे वयोमर्यादा असते तिथे आम्ही त्यांचे आधार कार्ड वगैरे सर्व आम्ही तेवढं कॅरी करतो. तशा पण मुली आपल्या बॅकअपला आहेत? आहेत, बऱ्यापैकी आहेत. ओके. आणि माझा शेवटचा प्रश्न, एक जबाबदारी असते की बाबा आपण म्हणतो ना की तो दिवस येणारा म्हणजे जो आपला दहीहंडीचा तो दिवस जरी आपण 2-3 महिन्याची प्रॅक्टिस केली तरी पण म्हणतात ना नशीब आणि मेहनत ही आपल्याबरोबर ह्या सगळ्या असतात. पण कधी कधी निसर्गाची पण एक साथ म्हणजे म्हणतात ना पाऊस पाणी वारा एनर्जी टिकून ठेवणं. एनर्जीसाठी तर आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते कारण ह्या लहान आहेत त्यांना इथून म्हणजे आम्हाला रोज आता 2 महिने त्या येत आहेत मैदानात स्वतःचं एक्झाम सर्व हँडल करून येतात. शेवटच्या दिवशीसुद्धा आम्हाला तेवढं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. जेवढे मोठ्यांकडे नाही लक्ष देत आहेत पण त्यांच्याकडे द्यावंच लागतं कारण त्या लहान आहेत, थकतात झोपतात बसमध्ये आणि त्या उठून तेवढं ठाण्याला आम्ही एक जिथे बस थांबणार तिथून चालत जा तिथपासून आम्ही त्यांना कधी मुलींना खांद्यावर घेऊन चालतात आपल्या पोरी ह्या लहान असल्यामुळे तेवढं सगळं आम्ही हे करतो मॅनेज करतो. थँक्यू. धन्यवाद. जागेवाले की जय, माते की जय, साईनाथ महाराज की जय, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, गणपती की जय, जागेवाले की जय, गणपती बाप्पा मोरया, मोरया, बली की जय, बली की जय, जय जय माते की जय, जय बरोबर आहे पुढे वा. गणपती बाप्पा बोल बजरंग, जागेवाले की योगेश्वरी माते की साईनाथ महाराज की जय, बोल बजरंग की एक, दोन, तीन, चार
नंबर रुपये व्हेरी गुड. होल्ड चालू आहे आपल्याला इथे ऑफ करायचे आहेत. लक्षात ठेवा इथे आपली स्ट्रेंथ लागणार आहे. हा होल्ड आपल्याला करायचाच एवढा प्लीज. ओके मस्त उभे मस्त 4 मस्त 3. हळू 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 पाठी चिडी खेचायचं नाही येतो अजिबात. हे असू नका मस्त बॅलन्स घालवताय. चला 3 चला दीदी क्विक. कडक आहे दीपाली. खूप इच्छा असते रे पण काय करणार प्रॅक्टिस आणि हे सगळं. नाही सॉरी ॲक्च्युली ना म्हणजे मला कळलंच ते पण कसं आहे पण आता काय नाही पण नाही बोलू शकत म्हणजे यायचं पण आहे मनात खूप इच्छा आहे. आता हंडीचं नातं तयार झालं आपल्याला त्यामुळे आपण नाही म्हणूच नाही शकत. म्हणून मी ना त्याला व्हिडिओ पाठवला की मुलींनी ना पूर्ण तयारी केली आहे. मी ना पाहिजे तर कॅब बुक करतो पण तुम्ही या प्लीज या या ना 2 मिनिटं गर्ल्स जरा 2 मिनिटं. त्यावेळी 2011ला हिने ती नक्की उचलले होते मुंबईतून. फार गट्स लावले होते तिने आणि अजूनही ते जीव हंडीसाठी ते रक्त तर फार तळमळतं पण येता येत नाही कारण लग्न झालं आणि मुलगा आहे म्हणून. फक्त मला तिला खास तुम्हाला भेटवायचं होतं ती मगाशी येऊन गेली म्हणजे थांब मी तुला फोन करते तू ये. एक वेगळा जोश असतो हा दही अंडीचा नाही वेगळा जोश. त्याला एखाद्याला का ती आपण म्हणतो ना व्यसन लागतं ना तसं ते व्यसन लागलं नाही तर की बस ते मग व्यसनाधीनच सगळे आहेत. जायचंय आपल्याला जायचंच आहे करायचंच आहे असं तुम्ही लावूनच घ्यावं. सर नमस्कार. नमस्कार सर मला एक गोष्ट आदराने विचारायची आहे. ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य अक्षरशः म्हणतात ना आपले खांदे झिजवलेत आणि त्या व्यक्तीचा सन्मान अर्थात अरुण सर तुम्ही म्हणजे आज तुम्ही जिकडे तिकडे जातात आहे फक्त एकच आहे म्हणजे मी वैयक्तिक एवढा मोठा नाही आहे म्हणजे तुम्ही मी फक्त एक सल्ला देतो मार्गदर्शन करतो म्हणजे ते दिवस आणि आत्ताचे दिवस काय बोलू शकता ह्या सगळ्यांना बघून. ह्याच्यामध्ये पण म्हणतो ना एक बालपण माझं एक दडलेलं आहे कुठेतरी. मी स्वतः एक गोविंदा होतो आणि अगदी लहानपणापासून खूप मला आवड होती दहीहंडीची खूप आवड होती आणि प्रॅक्टिस जेव्हा चालू झाली ना आमची तेव्हापासून एक काहीतरी एक वेगळं लाईफ चेंज झाल्यासारखं वाटलं. म्हणजे दहीहंडीसाठी आम्ही काय पाहिजे ते म्हणजे एवढी मेहनत करायचो आणि त्या मेहनतीमुळे आज मला इथे येण्याचा मान मिळतो सन्मान मिळतोय का तर फक्त आणि फक्त त्या दहीहंडीमुळे. दहीहंडीसाठी मेहनत घेतली मोठं नाव तुम्ही केलं बरोबर. मी तर तेच करत होतो जे आज तुम्ही करते तेच मी करत होतो लहान असताना आणि त्याच्यामुळे आज मला जो काय मान सन्मान मिळतो ना ह्या दहीहंडीमुळे. त्यामुळे मी ह्या आता मुलींना तेच सांगितलं की तुम्ही हा जो फील्ड आहे ना हा खूप जबरदस्त फील्ड आहे म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकदम बिंदास होणार कारण हा खेळच आहे ना हा एक बिंदास खेळ. हा बिंदास लोकच खेळू शकतात बरोबर. त्यांच्याकडे गट्स असतात डेअरिंग असते जहाबाज असतात ते लोकच हा खेळ खेळू शकतात आणि हे दिसते तुमच्या मुलींमध्ये. तर तुम्ही पुढे अगदी तुमच्या पुढच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही एक वेगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल. वेगळं तुम्ही म्हणजे अगदी बिंदासपणे तुम्ही वावराल. तर ह्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज करा आणि एक्सरसाइज अशी करा फिजिकली आणि मेंटली असे प्रिपेअर व्हा की पुढच्या वर्षी तुम्हाला 6 थर नाही तर तुम्हाला 7 थर लावून तुम्ही तुमचं एक नाव लौकिक करायचं आहे एवढी तुम्ही तुमची तयारी करा. अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे जो आपला जो आता जेव्हा आगमन झालं त्या आगमनामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने तो क्षण बघितला पण एक म्हणतात ना त्याच्यासाठी केलेली एक तपश्चर्या ती एक साधना आणि तेव्हा त्याचं फळ अख्खा महाराष्ट्र आपल्याला देत असतो ती गोष्ट काहीतरी वेगळीच असते. पण 1993ला जो 8 थराचा जो प्रयत्न केला आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे इथे ते दिवस आणि आत्ताचे दिवस कधीच विसरू नाही शकत त्याच्याबद्दल काय बोलताय. एकतर त्या आगमनाला आम्हाला एक निमंत्रण होतं आणि गणपतीच्या आगमनाला आम्ही नाही पण बोलू शकत नाही कारण असं वाटतं ना की आपली एक चांगली सुरुवात होते बरोबर आणि तिथे जाऊन आम्ही जे काही 7 थर आम्ही लावतो त्याच्यामुळे एक गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला आपल्या पुढच्या उत्सवाला आपल्याला सुरुवात करायची असते. त्यानंतर तुम्ही मला वाटतं आनंद दिघे साहेबांबद्दल वाटते यस
पहिली सुरुवात म्हणजे जो दहीहंडीचा जो मोठा उत्सव साजरा व्हायचा तो ठाण्यामध्ये टेंबी नाका इथे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा सण साजरा व्हायचा. म्हणजे आज तुम्ही जो प्रो गोविंदा वगैरे जो काय ऐकताय ना तो ॲक्च्युली जी कॉम्पिटिशन असायची दहीहंडीची ती आनंद दिघे साहेबांकडे असायची. तिथे सुद्धा असे जे काय गोविंदा यायचे 5, 6, 7 असे गोविंदा यायचे त्यांना दिघे साहेब समजावून सांगायचे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि अक्षरशः अगदी मेजर टेप घेऊन मोजायचे. म्हणजे मेजर टेप खालून ते वरपर्यंत किती फुटापर्यंत ही हंडी आहे आत्ता आणि तुम्हाला 7 थर लावायचे आहेत किंवा 6 थर क्वालिफाय होण्यासाठी 6 थर लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर तो एक राऊंड झाल्यानंतर मग ती हंडी 5 फूट खाली घेतली जाईल. दुसऱ्या राऊंडमध्ये ती 3 फूट खाली घेतली जाईल. तर तिसऱ्या राऊंडमध्ये ती 1 फूट खाली घेतली जाईल. असे संपूर्ण नियम दिघे साहेब सगळ्या टीमच्या कोचेसला आणि कॅप्टनला सांगून ठेवायचे आणि त्याप्रमाणेच ते करायचे. तिथे कुठेही फेरफार करायचे नाही. आणि खरी कॉम्पिटिशन ही दिघे साहेबांच्या इथे टेंबी नाक्याला चालू झाली आणि तिथे तर मला असं वाटतं की आम्ही सलग 6 वर्ष ती हंडी आम्ही फोडली. सलग 6 वर्ष दिघे साहेबांची. आणि त्या काळामध्ये कॅश 50,000चं एक कॅश प्राईज असायचं. 50,000 म्हणजे त्या टायमाला खूप मोठी रक्कम असायची. खूप मोठी रक्कम असायची आणि ते आम्हाला दिघे साहेबांच्या हातून जवळजवळ 6 वर्ष आम्हाला ती मिळण्याचे आम्हाला एक भाग्य लागलं. आम्हाला ते भाग्य. सर माझा एक शेवटचा प्रश्न, ह्या मुलींना बघून आत्ताच्या घडीला जो ट्रेंडिंगचा आपला जो दहीहंडी गोविंदा चालू आहे या मुलींना एक अनुभवाचा मार्गदर्शनाचा एक सल्ला काय द्याल? शेवटचा प्रश्न. मी सुरुवातीला आल्यावरच सांगितलं की तुम्हाला हा उत्सव जर साजरा करायचा असेल चांगल्या प्रकारे तर तुम्ही फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग व्हा. तुम्ही वर्षभर एक्सरसाइज करा आणि मग बघा की ह्या खेळामध्ये किती मजा आहे ती. कारण जर तुम्ही फिजिकली आणि मेंटली जर स्ट्रॉंग असाल ना तर तुमचे थर कितीही लावू द्या तुम्ही अगदी बिंदासपणे ते लावाल. तुम्हाला मनात अजिबात भीती नसणार. तर मी सुरुवातीला आल्याबरोबरच ते सांगितलं की तुम्ही फिजिकली आणि मेंटली पहिला स्ट्रॉंग व्हा तर तुम्ही ह्या थराची ह्या दहीहंडीची तुम्ही मजा घेऊ शकाल, आनंद लुटाल त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. आवाज बंद आहे सगळ्यांचा. सावकाश गणपती बाप्पा मोरया. जय जय रावण जय त्रेपन जय महादेव. तू 18ला पण नाही सुट्टी नाही देत तुझं ठीक आहे. तू घरात नाही आहे साक्षी तू कुठची सुट्टी देते त्याच्यापासून वंचित ठेवलंय. तू 18ला मिस करतो. मग मी 18ला येते. 18ला ये तू. कारण हा असा चान्स परत आयुष्यात मिळणार नाही आपल्याला. हे गेल्या वर्षी जे 6 लावले ते या ह्याच्याने त्यामुळे हा चान्स मिळालाय. देव सगळ्यांना संधी देत नाही. तुम्ही जेव्हा आयुष्यात 22 दरवाजे ठोकवणार ना तेव्हा 2 दरवाजे उघडणार. उरलेले 20 असे बंदच ठेवतो देव. सगळे रिकामे ठेवतो. हा चान्स नाही. हा चान्स लोकांनी खासले जेव्हा आज लोक नावं घेते जेव्हा हिंदू एकता कोकणनगर आणि माधव तडवळे सगळ्यांची नावं घेते. हे आर्यन बघा मरणाची मेहनत करते उद्यापर्यंत. त्यामुळे नाही ही जर कारण देत असतो ना तर नाही प्रश्नच नाही. मी कारण देते ना. माझा नवरा प्रोला चालला तर मी प्रोला जाते. बोलू का क्लिअरच करायचं नाही. मला माझा नवरा असतो किंवा माझा भाऊ असतो त्या पद्धतीला पण नाही. मी माझ्या टीमलाच घेऊन जाणार होतं गेली तर. एवढा जिगर ठेवा यार. आज लोक सगळ्यांना भेट द्यायला जातात. तुम्हालाही कोणीतरी बोलवलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि जेव्हा तुम्ही गेलेले असणार नाही भेटायला तेव्हा माझं जे हृदय रडेल नाही यार लय बेकार रडलं. आला पण रडलं माझ्या पुढे आज भेट येतात.
बस हे कमवायचे आपल्याला. ते कधी कमवायचे? ही कारणं जर आपण ठेवली ना, आयुष्यात कोरोनाने आपल्याला सगळं शिकवलंय की ही गोष्ट नाही करता येते, ही गोष्ट आपण करूच शकतोय. जी नाही म्हणत होती तीही गोष्ट आपण केली. त्यामुळे हंडी आणि मी तिथे नाही जाऊ शकत, हे होई नाही शकत. मला करायचं आहे ते मी करू शकते, बस एवढा हे ठेवा. बस ताई, प्रॅक्टिस झाली आहे. सगळ्यांना त्यांच्या जागा या सगळ्या गोष्टी सांगण्यापासून ते मुलींना घरी म्हणजे व्यवस्थित सुखरूप पाठवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही एकट्या करताय. आता गोविंदाच्या नंतरचा भाग मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तो म्हणजे की जेव्हा आपण ज्या दिवशी आपण निघतो त्या टायमिंगला आपल्याला भरपूर गोष्टींना फेस करावं लागतं, त्याच्याबद्दल काय म्हणताय? अगदी फेस करणं म्हटलं तर आयोजकांपासून जर आपण सुरुवात केली तर जेव्हा आपण महिला म्हणून आपण तिथे जातो तर काही ठिकाणी ना इतक्या सुंदर सुविधा असतात ना की महिला आल्या तर आपण त्यांना पहिले प्राधान्य देऊया. 2 महिन्यांची केलेली प्रॅक्टिस हे आयोजकही काही आयोजक पूर्णपणे जाणतात आणि ते फर्स्ट प्रायोरिटी देऊन महिलांना पण आणि इतर गोविंदांना सुद्धा फटाफट ट्राय देऊन फ्रीही करतात. काही ठिकाणी जेव्हा असं समोर दिसण्यात येतं ना की तिथे सेलिब्रिटी आहेत किंवा एखादा वेगळा कोणता तरी डान्सचा कार्यक्रम ठेवलाय आणि पहिला हा डान्स होऊ दे आणि मग तेव्हा फार थोडासा त्रास होतो की इथे आम्हाला ॲज अ गोविंदा म्हणून कमी लेखलं जाते. बस हा एक जरा पॉईंट असतो की गोविंदाला तो तिथे त्या दिवशी ती प्रायोरिटी दिली पाहिजे. ताई, मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची की प्रत्येका मुलीकडे माझं बारकाईने लक्ष असतं. जसं त्यांच्या म्हणजे सगळ्या कौटुंबिकपासून ते इथे येईपर्यंत, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास. सुरक्षिततेची बाबतीत अशा काही गोष्टी बोलायला गेलं की पालकांकडून पहिलं तुम्हाला सांगण्यात येतं ती मुलगी जशी मी पाठवतोय तशी ती घरी व्यवस्थित गेली पाहिजे. काय तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसे बघताय? सुरक्षा म्हटलं आता जर आपण रात्रीची प्रॅक्टिस करतोय तर ह्या शाळा कॉलेज ऑफिस करून येत आहेत तर या घरी जाणं तर एक कंपल्सरी सगळ्यांना रेस्ट्रिक्शन्स आहे की निघताना ह्या त्यांच्या पॅरेंटला इन्फॉर्म करून येत आहेत आणि जाताना परत तितक्याच गेल्यावर या प्रत्येक जणीचा ग्रुपमध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे की ही टीम यांना हँडल करणार आणि हे यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचणार आहेत की ही घरी पोहोचली आहे का आणि ज्या जवळ राहणारच्या त्या ग्रुप करून की ह्या 4 जणी एकत्र जाणार आणि तो मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे की बाबा हो ताई मी घरी पोहोचले. हे जोपर्यंत पूर्ण मेसेज कंपल्सरी येत नाहीत तोपर्यंत मग आम्हीही रिलीफ नसतो. ताई, मला आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जाणून घ्यायचा आहे. त्या टायमिंगला सुरक्षिततेचा विषय येतो. जेव्हा आपला गोविंदा निघतो, मुली गाडीमध्ये बसतात. गाडीमध्ये बसल्यापासून त्या आयोजकांच्या स्टेजच्या इथे जाण्यापर्यंत आपण बघतो भरपूर क्राऊड असतो, छेडछाडीचे प्रकरणं होतात खूप. आणि एक त्याबरोबर म्हणतो ना की एक महिला आहे आपण, खूप त्या टायमिंगला खूप असे प्रकार घडतात. काय सांगू शकता या गोष्टीबद्दल? कसं आहे म्हटल्यानंतर आपण जर चिखलात कमळ उगवायला गेलो तर कमळाच्या बाजूला चिखल हा असतोच नेहमी. त्यामुळे कमळाने स्वतःला प्रोटेक्ट आधी पहिलं केलं पाहिजे. त्यामुळे मुलींना सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग असते की जिथे आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तिथे आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन आपल्याला देता आलं पाहिजे. तर जिथे आम्ही जेव्हा पण कोणत्या एका मोठ्या ह्याच्या जातो तेव्हा आम्ही सगळ्या जणी 2ची लाईन करून म्हणजे प्रत्येक जण त्याच्या पार्टनरला शिडी वाईज हे चालतानाही तसेच असतात की बसमधून उतरून आयोजकांपर्यंत हे तेच आणि मग त्या ग्रीपमधनं जात आपण रस्ता काढत आम्ही तिथपर्यंत पोहोचतो. असं काही जर एखादं असेल तर आपण स्वतः मुळात आधी तिथे इग्नोर करणं हे पहिला भाग आहे. आणि जर अशा काही गोष्टी आढळल्या तर आयोजकांच्या बाहेर म्हणजे पोलीस जे तिथे असतात ते बऱ्यापैकी त्यांची पूर्ण मदत होते की असं आहे आता पथक एखादा आले तर आम्हाला जाण्यासाठी रस्ता हवा तर तिथून करून देता येतो, ते देतात करून. आणि ताई, मला आता एक असा प्रसंग सांगा की खरं म्हणजे हा माझा जरा थोडा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं म्हणजे ह्या मुलींचे मी आभार कधी नाही विसरू शकत. त्या टायमिंगला त्यांनी वैयक्तिक माझी ती लाज राखली. असा कुठला प्रसंग? असा प्रसंग म्हटलं तर गेल्याच वर्षी होते की आम्ही आता हे 2 महिन्यांचा हा जो स्ट्रेस आहे हा जरी मुलींचा असला तरी माझाही तो स्ट्रेस आहे. तर गेल्या वर्षी सकाळी निघताना थोडीशी माझीच तब्येत मागे पुढे झाली होती आणि मीच स्वतः सलाईन लावायला गेले होते. जवळजवळ 8 वाजता आमचा निघण्याचा कार्यक्रम होता. मुली
अक्षरशः असं झालं की 5 जणींनी ह्या जी माझी मॅनेजमेंट टीम आहे त्यांनी पुढे होऊन गोविंदा ठाण्यात नेला होता आणि मी हॉस्टेलमध्ये होते. पण तरीही तिथे जाऊन त्यांनी थर लावले होते आणि त्याच्यानंतरच्या ट्रायला मी जेव्हा ओके झाले, मी रिक्षाने ठाण्यात पोहोचले होते आणि नंतर आम्ही 6ची ट्राय केली होती. पण माझ्या मुली खंबीर तिथे उभ्या होत्या. बस त्यांना तिथे मी उभी करू शकले, हेच मी मिळवलेलं आजपर्यंतचं बक्षीस आहे. ताई, माझा आता एक असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की सुरक्षितता, पण सुरक्षितता केव्हा येते की म्हणजे जेव्हा काही अपघातीच्या काही गोष्टी होतात, इन्शुरन्स, प्रत्येक मंडळ हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतं. ह्या सगळ्या गोष्टींना बोलून तुम्ही म्हणतात ना की खरं पैसा उभा करणं, स्पॉन्सर जमवणं ही खूप तारेवरची कसरत आहे. त्याच्याबद्दल काय बोलताय? नक्कीच ही तारेवरची कसरत आम्हीही केली आहे. माझ्या मॅनेजमेंट टीममध्ये असणाऱ्या मुलींनी, म्हणजे सुरुवातीला 2017ला आमच्याकडे काहीच टी शर्ट नव्हतं. म्हणजे हे नाव घाम गाळूनच कमावलं आहे हे अगदी निश्चित आहे. त्यावेळी आम्ही स्वतः पैसे काढून दादरला जाऊन शोधून की हे ग्रिपला हे टी शर्ट कसं मॅच होईल, तर त्या प्रकारचे प्लेन टी शर्ट आणले होते की आता काहीच नाव दाखवायचं नाही. तर आम्ही त्या 2017ला रेडबुलच्या ट्रायसाठी गेलो होतो आणि तिथून आम्ही स्ट्रगल केलं होतं की आपण आत्ता पैसे आपल्याला काढावेच लागणार आहेत की आपण इथे हे टाकायचे. तर ज्याला जशी जमेल की माझी ही सॅलरी आहे ती मी इथे फिरवते, आपण इथे करूया. आणि इथून 2017ला सुरुवात केली आणि ती आत्ता जिथे आम्ही ह्या थोड्या पायरीवर जशा पुढे चालत असे तसे स्थानिक नगरसेवक किंवा आणखीन इतर सगळे राजकीय पक्ष हे सगळे पुढे होऊन आम्हाला पूर्ण मदत करतात. सगळ्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. ओके ताई, मला इन्शुरन्सबद्दल काय सांगू शकता? इन्शुरन्स सुद्धा जसं आता आपल्याकडे इन्शुरन्स सरकारने जाहीर केलं आहे, कालच मेसेज ड्रॉप झालेत की आपण इन्शुरन्स करायला घ्यायचे. तर इन्शुरन्सही त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या मुलींचा 14 वर्षावरील सर्वांचा इन्शुरन्स करून देतो. ओके, मला आता एक माझा शेवटचा प्रश्न, ज्या सगळ्या मुली आहेत जोगेश्वरी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत की खरं म्हणजे त्या मुली आत्मीयतेने दहीहंडीच्या सराव सगळ्या गोष्टी करतात. एक जोगेश्वरीमधलं प्रत्येक पथक हे प्रबळ दावेदार आहे ह्या साहसी खेळासाठी. महिला गोविंदा पथक म्हणून काय सांगू शकता तुम्ही? नक्कीच जितक्या जास्त महिला तुम्ही या खेळात अजून उतराल आणि स्वतःला प्रूव्ह कराल तर ह्या आपल्या सगळ्या भावांनाही तितक्याच सक्षमतेने वाटेल की हो, माझी बहीण कुठे कमी नाहीये. प्रत्येकीचा भाऊ, नवरा, मामा, काका कोणी ना कोणीतरी कुठच्या गोविंदा पथकामध्ये आहेतच. त्यामुळे प्रत्येकाला हे नक्कीच वाटेल की नाही, हो, ही माझी बहीण आत्ता तयार आहे की ती स्वतः त्या वॉर्मअपमुळे एक खेळातही तेवढीच सक्षम उभी राहते, त्याशिवाय ती आणखीन स्वतःलाही जगाला तोंड देण्यासाठी प्रिपेअर करते. माझा शेवटचा प्रश्न, मी ह्याच्यानंतर माझ्या प्रश्नाची मालिका थांबवतो. ह्या जोगेश्वरीच्या मातीमध्ये काहीतरी जादू आहे. म्हणजे ही जादू अशी आहे की येताना प्रत्येक जो जन्माला येतो तो श्रीकृष्ण भगवंताची काही ती महिमा आहे. खरं आज स्पर्धेचं स्वरूप ह्या जोगेश्वरीला लागलं आहे ह्या दहीहंडीच्या मार्फत. पण ह्या स्पर्धेमध्ये आपण कुठली तरी आपली संस्कृती चा विसर पडलाय असं वाटतं का तुम्हाला? नाही, अगदीच असं अजिबात नाहीये. स्पर्धा आहे तर कसं आहे की जेव्हा स्वतःला आपण प्रूव्ह करतो आणि स्वतःला जिथे प्रेझेंट करण्याची येते तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की आपण हा चान्स गमवायचा नाही. इथे आपण जर एवढी मेहनत करतोय आणि मागेही एवढी वर्ष मेहनत केलेली आहे तर आत्ता का नाही, या म्हणून तो फक्त म्हणजे या स्पर्धेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे सगळ्या जोगेश्वरीतल्या आणि इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या गोविंदांचा जेव्हा प्रूव्ह करण्याची संधी येते तर मी का नाही, ही गोष्ट फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि संस्कृती ही आपली 27 तारखेला सगळ्यांची तेवढीच दिसते. म्हणजे आता गेल्या वर्षी एवढा मोठा पाऊस होता, तो फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच होता. पण तेवढ्याच जिद्दीने सगळ्या पथकाने तेवढ्याच जिद्दीने थर लावले होते तेवढ्या पावसातही, आणि ती आपली संस्कृती त्यांनी पूर्णपणे जपली होती. तर मी माझी प्रश्नाची मालिका तर थांबवली, पण जाता जाता या श्रीकृष्ण भगवंतालाही मी एकच मागणं करतो, असेच उंच थरावर थर रचू दे आणि अजून आपलं पथक हे आकाशाला गवसणी घालू दे. धन्यवाद.